आज आपण जाणून घेणार आहोत अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे किती प्रकार आहेत, त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात स्पष्टीकरण देणार आहे आणि तुमचे अलंकार या व्याकरणाचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे जरासे सुद्धा मराठी व्याकरण संबंधी ज्ञान वाढत असेल तर व्हिडिओला लाईक करून मला प्रोत्साहन द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरू करूया. अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. दागिन्यामुळे शरीराची शोभा अधिकच वाढते. तसेच आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही अलंकाराचा, भूषणाचा कवी आणि लेखक वापर करत असतात. उदाहरणार्थ, मुख सुंदर दिसते, त्याऐवजी मुख जणू कमळच आहे असे म्हटले तर अधिकच सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. आता अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन प्रकार पडतात. आता शब्दालंकारमध्ये तीन प्रकार आहेत: अनुप्रास, यमक, श्लेष अलंकार. आणि अर्थालंकारमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अन्वय, रूपक, अतिशयोक्ती, चेतना, गुणोक्ती, स्वभावोक्ती, व्यतिरेक, दृष्टांत असे अनेक प्रकार आहेत. तर आपण बघूया अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणार्थ, बालिश बहु बायकात बडबडला. वरील उदाहरणात ब या अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसते. आता आपण अलंकाराचा दुसरा प्रकार यमक अलंकार आता बघणार आहोत. यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय? एखादा शब्द जशास तसा उच्चाराचा दुसरा शब्द पुन्हा पुन्हा पद्यात चरणात आले की तेथे यमक अलंकार हा अलंकार होतो. उदाहरणार्थी, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. वरील उदाहरणात घडो, पडो असे यमक जुळणारे शब्द आले की ते यमक अलंकार असतात. आता आपण बघणार आहोत श्लेष अलंकार. शब्दालंकारचा तिसरा प्रकार श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे काय? एकच शब्द जेव्हा दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. वरील उदाहरणात नवरी, नवरी असे दोन अर्थांनी वापरला गेला आहे. आता आपण अर्थालंकारचा पहिला प्रकार बघणार आहोत, उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. उपमा अलंकारात 4 महत्त्वाचे घटक असतात. पहिला उपमेय, ज्याची तुलना करायची आहे ते. दुसरं उपमान, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. तिसरं 2 भिन्न वस्तूत असलेला सारखेपणा. आणि चौथा साम्य दाखविणारे शब्द जसे सारखा, जसा, परी, सम इत्यादी. उदाहरणार्थ, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. उदाहरणात अक्षर उपमेय आहे, मोती उपमान आहे. सुंदर म्हणजे 2 वस्तूतील सारखेपणा दाखवणारा शब्द आणि सारखे साम्य दाखवणारा शब्द. अशा प्रकारे उपमा अलंकार असा दर्शवला जातो. आता अर्थालंकारचा दुसरा प्रकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी उत्प्रेक्षा अलंकार वापरतात. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. साम्य दाखविणारे शब्द कुठले? जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे इत्यादी. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखरच. दुसरं उदाहरण, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. अशा प्रकारे उत्प्रेक्षा अलंकार. आता अलंकाराचा तिसरा प्रकार अनन्वय अलंकार. अर्थालंकारचा तिसरा प्रकार. अनन्वय अलंकार म्हणजे काय? ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे म्हणजे अनन्वय अलंकार होय. उदाहरणार्थ, आईसारखी आईच. दुसरं उदाहरण,
ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी, असे अनन्वय अलंकार आहेत. आता चौथा प्रकार रूपक अलंकार, अर्थालंकारचा चौथा प्रकार. रूपक अलंकार म्हणजे काय? जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ, देह देवाचा मंदिर, आत आत्मा परमेश्वर. दुसरं उदाहरण, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. अशा प्रकारचे रूपक अलंकार असतो. आता अर्थालंकारचा पाचवा प्रकार अतिशयोक्ती अलंकार. चला सुरू करूया. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय? एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे यालाच अतिशयोक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती रडली समुद्रच्या समुद्र. दुसरं उदाहरण, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. अशा प्रकारे. आता अलंकाराचा सहावा प्रकार चेतनागुणोक्ती अलंकार. चेतनागुणोक्ती अलंकार म्हणजे काय? जेव्हा एखादी अचेतन निर्जीव वस्तू आणि सचेतन सजीव असे मानून ती सजीव प्राण्यांप्रमाणे माणसाप्रमाणेच वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतनागुणोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. दुसरं उदाहरण, अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर. अशा प्रकारे चेतनागुणोक्ती अलंकार तयार होतो. आता अर्थालंकारचे सातवा प्रकार स्वभावोक्ती अलंकार. अर्थालंकारचा स्वभावोक्ती अलंकार सातवा प्रकार. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय? जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दुसरं उदाहरण, चिमुकली पगडी झळके शिरी, चिमुकली तलवार धरे करी, चिमुकला चढवी वर चोळना, चिमुकला सरदार निघे रणा. अशा प्रकारे स्वभावोक्ती अलंकार होतो. आता अर्थालंकारचा आठवा प्रकार व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवला जातो त्यास व्यतिरेक अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाव तुझे देवा. दुसरं उदाहरण, तू माऊलीहून मावळ, चंद्रहूनही शीतल, पाण्याहूनही पातळ, कल्लोळ प्रेमाचा. अशा प्रकारे व्यतिरेक अलंकार होतो. आता अलंकाराचा नववा प्रकार दृष्टांत अलंकार. अर्थालंकारचा नववा प्रकार दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजे काय? एखादा विषय पटवून सांगण्यासाठी त्याच्या संदर्भाचा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्यवर आणि वैधर्म्यवर आधारित भेद दर्शवितो. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार्ग. आता अर्थालंकारचे आणखी काही प्रकार आहेत, पाहूया. 10वा प्रकार अपनहोती अलंकार. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शवले जाते. उदाहरणार्थ, हा आंबा नाही, हे साखरच आहे. 11वा प्रकार विरोधाभास अलंकार. वरवरचा विरोध पण वास्तविक विरोध नसतो असा अलंकार. उदाहरणार्थ, जरी आंधळी तरी मी तुला पाहते. आता 12वा प्रकार भ्रांतिमान अलंकार. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असे भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडते तिथे भ्रांतिमान अलंकार होतो. उदाहरणार्थ, पलाश पुष्प मानोनी शंकू चंचूमध्ये आले, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी. आता 13वा प्रकार पर्यायोक्ती अलंकार. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे. उदाहरणार्थ, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे म्हणजे तुरुंगात. ससंदेह अलंकार. उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होतो तेव्हा ससंदेह अलंकार होतो. उदाहरणार्थ, हा दोरखंड की साप. 15वा प्रकार अन्योक्ती अलंकार.
दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती अलंकार. उदाहरणार्थ, लेकी बोले सुने लागे, अशा प्रकारे. तर मित्रांनो, तुमचे अलंकार या व्याकरणचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल असे गृहीत धरून इथे व्हिडिओ समाप्त करतो. आशा आहे या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे जरासे सुद्धा मराठी व्याकरण संबंधी ज्ञान वाढले असेल तर व्हिडिओला लाईक करून मला प्रोत्साहन द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.